राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे। तर सर्वत्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस होईल। पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात गारपिटीचा इशारा आहे। दुसरीकडे कोकणात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील आणि मुंबई उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे। बातमी लातूरमधून। लातूर जिल्ह्यात बारदाना उपलब्ध नसल्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसापासून केंद्रावर हरभरा खरेदी पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत। अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लातूर जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदी करता मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाच्या माध्यमातून 130 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत। मात्र या केंद्रांवर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून खरेदी ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। 8 दिवसापासून आपल्याकडे बारदाना नसल्या कारणास्तव खरेदी बंद आहे। तर शासनाला विनंती करण्यात येते की त्यांनी ताबडतोब बारदाना देण्याची कृपा करावी आणि 50% शेतकऱ्याची खरेदी झालेली आहे। आणि आता बारदाना नसल्यावर खरेदीचे लोक आणि माल इथं टाकत आहेत आणि पाऊस पडत असल्यामुळे माल खराब होण्याची शक्यता जास्त आहे। तर शासनाला विनंती करण्यात येते बारदाना ताबडतोब द्यावा। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल 8145 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। तर धुळे आणि साक्री तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय। साक्री तालुक्यात 9000हून अधिक शेतकरी बाधित झाले, तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मका, बाजरी, भाजीपाला, पपई, डाळिंब आणि आंब्याचा मोहर गळून पडल्यानं बागायतदार हवालदिल झाले। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तिकडे धाराशिवमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरवलाय। तुळजापूर तालुक्यातल्या काकमरा गावच्या शेतकऱ्यांनी 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला। बाळासाहेब रोजकरी या शेतकऱ्यांनी 1.5 एकरसाठी 70 ते 75 हजार रुपये खर्च केलेला। मात्र कांदा व्यापाऱ्याने कवडीमोल भावाने मागितला, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांद्यावर नांगर फिरवला। ट्रॅक्टरनं नांगरून टाकला, याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची। 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळे मी नांगरून टाकला। कांदा एक 1.5 ते 2.25 एकर कांदा लावला होता मी। कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला। उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते। शासनाने काय अपेक्षा नाही, कांद्याला भाव आला असता तर ही परिस्थिती आली नसती ना। अपेक्षा एवढीच आहे की योग्य ते निर्णय घ्यावा शासनानं। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हवामान खात्याकडनं गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातलं मका पीक जमीनदोस्त झालं। नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते। तिकडे कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। उकाड्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोडपून काढलं। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाल्याचं चित्रही पाहायला मिळालं। तिकडे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या घरनिकी या गावाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। पावसाआधी झालेल्या गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। डाळिंब, गहू, हरभरा हे पीक जमीनदोस्त झालं। अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल झाला आणि सरकारने मदत करावी अशी अपेक्षित आहे। बीडच्या धारूर तालुक्यातल्या मोहखेड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वातावरणात बदल झाला आणि अचानक पावसाला सुरुवात झाली। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली। काही ठिकाणी हरभरा, गहू, कांदा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। त्यामुळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।